होम गाईडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित इंडस्ट्रीचे MD श्री विवेक भाटिया जी, आपल्या या संस्थेचे प्रिन्सिपल सन्माननीय DR चिंपले साहेब, या विभागाचे जॉइंट डायरेक्टर सन्माननीय यतीन परगावकर जी, जॉइंट डायरेक्टर निराळे जी, या कार्यक्रमाला उपस्थित विविध इंडस्ट्री समूहाचे प्रतिनिधी, विशेषकर बॉश, वॉक्सवॅगन, टाटा मोटर्स, होंडा मोटरसायकल लिमिटेड, मारुती सुझुकी, नंदी फाउंडेशन, तसेच आमच्या विभागाचे सर्व कौशल्याचे आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व विभागाचे अधिकारीगण, बंधू आणि भगिनी आणि आमचे सगळे विद्यार्थी, निश्चित रूपाने आज थिसन ग्रुपच्या वतीने जवळपास 1,80,00,000 रुपये खर्च करून आपल्याला एक अत्याधुनिक वेल्डिंग लॅब निर्माण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कौशल दिवस साजरा करत असताना आमचे डायरेक्टर आणि त्यांच्या जे करार झाला होता त्या दिवशी मी स्वतः हजर होतो आणि भाटिया साहेब MOU बहुत होते हैं, देश भी MOU की पूरी एक थप्पी लगा देती है कि 10 लाख करोड़ 50 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट होने वाला है. अलग अलग इंडस्ट्री के MOUs होते हैं, लेकिन जो करार हुआ उसको पूरा करना ये सबसे महत्व का होता है. आपने जो हमारे साथ MOU किया और उसको अमल में लाया, इसलिए हम आपका मन से आभार मानने का काम करते हैं. निश्चित रूप से आज के युग में एडवांस टेक्नोलॉजी के बिना जो भी हम यहाँ पे लोगों को शिक्षण दे रहे हैं, निश्चित रूप से राज्य सरकार की भी मानसिकता है कि उसमें और भी टेक्नोलॉजी का इस्तेमाल हो. टाटा टेक्नोलॉजी के साथ हमारा कुछ कार्यक्रम है, आने वाले दिनों में कैबिनेट में आएगा. परंतु ज्या पद्धतीने आपण सांगितलं की अमेरिकेत जे संसाधन नाही ते सिम्युलेटर आपण या संस्थेला दिलेले आहे. निश्चित रूपाने आमच्या स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या माध्यमातून जी जबाबदारी या खात्याला देण्यात आलेली आहे किंवा अगदीच्या तंत्र शिक्षण विभागाच्या हे 2 भाग झाल्यानंतर सुरुवातीला 2004 साली हा खाता काही काळासाठी माझ्याकडे होता आणि हे जे स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे, आजच्या घडीला या देशामध्ये बेरोजगारी एक मोठी समस्या आहे आणि जर आपल्याला बेरोजगारी दूर करायची असेल तर या खात्याच्या माध्यमातूनच या देशामध्ये, या राज्यामध्ये आपण बेरोजगारी दूर करू शकतो. लोक सांगतात की या देशाची लोकसंख्या ही या देशाची समस्या आहे. मी सुरुवातीपासून बोलतोय की आपल्या देशाची लोकसंख्या ही आपली समस्या नाही. आपल्याकडे जे मनुष्यबळ आहे त्याला आपण ट्रेड करत नाही. जगात आज मनुष्यबळ हे उपलब्ध नाही. आपण खाडी देशात गेलो ते काम करण्यासाठी माणसं इतर देशातून येत आहेत. युरोपियन देशामध्ये तीच परिस्थिती आहे. अमेरिका असतील, कॅनडा असतील, तिथेच पण लोकांची गरज आहे.
आपल्यासोबत स्पर्धा बरेचसे देश करतायत, फिलिपिन असतील, बांगलादेश असतील, पाकिस्तान असतील. आता स्पर्धा लागलेली आहे की हे कुशल मनुष्यबळ कोण तयार करतो. या देशामध्ये पण जे रोजगार उपलब्ध आहे ते आपण कुशल मनुष्यबळ तयार केलं तर देशाची पण गरजा आपण पूर्ण करू शकतो. पण जगात जे संधी आहे ते आपण कसं आपला कुशल मनुष्यबळ तयार करून तिथे ती गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी या खात्याने स्वीकारली पाहिजे. आम्ही दुबईला गेलो होतो वर्ल्ड एक्सपोला. बऱ्याचशा दिवसांसोबत आमची चर्चा झाली. पुढच्या आठवड्यामध्ये न्यूझीलंड गव्हर्नमेंटशी पण आमचे काही करार होणार आहे. म्हणजे कुशल मनुष्यबळ तुम्ही चांगले तयार करा, आम्ही रोजगार लोकांना देतो. म्हणजे तुमच्या माध्यमातून जर मन लावून आपण या सगळ्यांना व्यवस्थित ट्रेनिंग दिली तर मला वाटते बेरोजगारी दूर करण्याचा मोठा वाटा या खात्याकडे आहे आणि ते आपण समस्या दूर करू शकतो. अजय जी, हम लोगों ने एक निर्णय लिया है कि ऑन जॉब ट्रेनिंग का एक नया प्रोग्राम जो मैप्स के नाम से हम लोग शुरू करने जा रहे हैं. कोई भी इंडस्ट्री जिसके पास आज जो उनका वर्क फोर्स है उससे 25% ज्यादा अगर वर्क फोर्स को ट्रेनिंग देना चाहेंगे ऑन जॉब तो उन्हें अप्रेंटिसशिप एक्ट में कोई भी उन्हें यूनियन लागू नहीं होगी, परमानेंसी लागू नहीं होगी और आप ऑन जॉब ट्रेनिंग दे सकते हैं. ऑन जॉब ट्रेनिंग देते समय जो आप उसमें पैसा उनको देंगे, तनख्वाह देंगे, उस तनख्वाह में 5,000 रुपये का हमारा योगदान रहेगा और उस सीधे जो भी ट्रेनिंग लेने वाला व्यक्ति है उसके अकाउंट में हम डालेंगे. 15,000 रुपये आपने उनकी सैलरी तय किया तो 10,000 आपको देना है, 5,000 सरकार देगी. पहले साल में 2 लाख का टार्गेट हमने रखा है. पुढच्या वर्षी ते 2 लाख अधिक म्हणजे 4 लाखचा टार्गेट होईल. तिसऱ्या वर्षी आणखीन 2 लाखचा टार्गेट असेल म्हणजे 6 लाख पर्यंत हे ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे काम करत असताना जे लोकांना अनुभव मिळेल, जे काही आपण अनुभव घेणार आहे त्याच्या आधारावर त्याला भविष्यात प्रगती करता येते. एक असा वेगळा कार्यक्रम या सरकारने ठरवलेला आहे. कॅबिनेट निर्णय झालेला आहे. डायरेक्टर साहेबांकडे सगळा यंत्रणा तयार होत आहे आणि काही दिवसामध्ये त्याला आपण सुरू करणार आहोत. म्हणजे या आयटीआयच्या माध्यमातून जे तुम्ही लोकांना ट्रेन करणार आहात, टाटा स्ट्राईपच्या माध्यमातून ऑन जॉब ट्रेनिंगच्या काही आपण प्रोग्राम हाती घेतलेलाच आहे. पण नुसता 4 दिवस 8 दिवस काम करून कुठलाही हे म्हणजे परफेक्ट होत नाही. त्यासाठी ऑन जॉब ट्रेनिंग या डिपार्टमेंटच्या माध्यमातून लोकांना बेरोजगारी दूर करणे, एक इंडस्ट्रीवर जे मोठा खर्च येतो, एक्सपान्शनसाठी कुठेतरी ते मागे हटत आहे, त्यांना पण एक मदत करण्याचा हा कार्यक्रम राज्य सरकारने ठरवलेला आहे. आमचं इतकंच म्हणणं आहे की तो कार्यक्रम आपण पार पाडत असताना व्यवस्थित रीतीने जर याची अंमलबजावणी झाली तर आपल्याकडे जे विद्यार्थी घेतलेले निश्चित रूपाने टाटा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव आपल्याकडे आलेले आहे, पहिल्या टप्प्यामध्ये 40 ठिकाणी त्याची अंमलबजावणी हे होणारच आहे. टप्प्याटप्प्यामध्ये प्रत्येक आयटीआयमध्ये ती परिस्थिती आपण निर्माण करू. पण आपल्याला हे जे आमचे सगळे कौशल्यचार आहे त्यांना पण कळलं पाहिजे की आपण कुठेतरी नोकरीसाठी हे काम करत नाही. म्हणजे माझ्या घर चालवण्यासाठी मी इथे येतोय, मला पगार वेळेवर मिळेल, माझ्या घर चालेल, या मानसिकतेतून आपण बाहेर निघायला पाहिजे. तुमच्या माध्यमातून या देशातली भविष्याची पिढी आपण निर्माण करण्याचं काम करतो. कुठेतरी मनापासून आपण त्या कामाला लागलं पाहिजे. ज्या पद्धतीने पेडवालजीने सांगितलं की माझ्याकडे जे काही कौशल्य आहे त्याच्या माध्यमातून मी कोविडच्या पेशंटला कुठेतरी धैर्य देणार आहे, त्यांच्या मनातलं जे भय आहे ते दूर करण्याचं काम करणार आहे. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही गुण असतात. त्या गुणचा वापर करून इतरांना कसा फायदा मिळेल जर या मानसिकतेतून आपण जर काम केलं तर मला वाटतं एक वेगळं वातावरण आपण निर्माण करू शकतो. निश्चित रूपाने आज विविध
क्षेत्रातले आपले इंडस्ट्री पार्टनर इथे आलेले आहेत. टाटानी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे की या संस्थेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा संस्था निर्माण करण्याचं ती कामं करते. त्यांच्याशी सातत्याने बैठक होत राहिली पाहिजे. आम्ही मंत्री असताना त्या काळामध्ये 2004 साली जे आपली एक सेंटर फॉर एक्सिलन्स ही एक योजना होती, नंतरच्या काळामध्ये ती गुंडाळण्यात आली किंवा त्याची अंमलबजावणी झाली. तेव्हाच आपण इंडस्ट्रीज ते जे प्रतिनिधी आहे त्यांच्यासोबत एक काउन्सिल निर्माण केलं होतं की ITI मध्ये हे इंडस्ट्रीची लोक त्यांची काय गरज आहे, कुठल्या पद्धतीने आपण ट्रेनिंग दिलं पाहिजे, एक सगळं काउन्सिल निर्माण केलं होतं. त्याची बैठका आता होत नाही. मला वाटते लवकर आपण बैठका घेऊ. आज ते सेटअप कसं आहे ते पण माहिती मी घेणार आहे. ती बैठका झाल्यानंतर इंडस्ट्रीचे काय फीडबॅक आहे, त्यांना काय अपेक्षित आहे, कुठल्या प्रकारचे ट्रेनिंग दिलं पाहिजे, कुठल्या इक्विपमेंटची आपल्याकडे गरज आहे. आजच्या घडीला निराळेजी आज आपल्याकडे काही ITI मध्ये इक्विपमेंट नाही. इक्विपमेंट असतील तर रॉ मटेरियल मिळत नाही. म्हणजे अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे की आता कोणीही परचेस करायचा नाही. मला वाटते परचेस करायचा नाही. जर आपण हे सगळं थांबवलं तो आपल्याला ट्रेनिंगवर खूप परिणाम होतोय. आम्ही प्रिन्सिपल्सला पण काही अधिकार देणार आहोत, काही जॉईंट डायरेक्टरना अधिकार देणार आहोत, काही डायरेक्टरला अधिकार देणार आहोत. आणि हे जे जेम्स पोर्टल आहे त्याच्यावरूनच सगळं झालं पाहिजे. एक ITI खरेदी करणार 5,000 रुपयेमध्ये, दुसरी ITIच्या 6,000 मध्ये खरेदी झाल्या. मग आरोप होतील की याच्यात भ्रष्टाचार झाला, या प्रिन्सिपलने 1,000 रुपये जास्त पैसे देऊन खरेदी केली, मग त्याच्यातून फाटे फुटत राहत आहे. म्हणजे सेंट्रलाइज सिस्टममध्ये डिमांड आपण टाकली, जेम्स पोर्टलवरून घेतलं तर मला वाटतं कुठलेही आरोप आपल्याला होणार नाही. आपल्याला जी काही गरज आहे, आज औंध ITIला इंडस्ट्री सपोर्ट आहे, पण आपल्या इतर ITI मध्ये इंडस्ट्री सपोर्ट इतका नाही. तिकडे कुठेतरी ट्रेनिंग आपल्या सफर होत आहे. त्यासाठी जे काही परचेसच्या गरज असेल, काही तुमची डिमांड असेल, तर मी दलवी साहेबांना सांगितलं आहे की लवकरात लवकर आपण जे काही तुमची गरज आहे ते फ्लोट करा आणि ते सगळ्या ITI मध्ये जे जे उतरवलं आहे ते पूर्ण करण्याचं तुम्ही काम करा. निश्चित रूपाने ITIच्या माध्यमातून आपण भविष्यात चांगल्या पद्धतीने दर्जेदार शिक्षण लोकांना देऊ. आजच्या घडीला काही आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारे लोक मला वारंवार भेटत आहेत. 370 जवळपास त्यांची संख्या आहे किंवा 62 हे कमी झालेली आहे. त्यांचे पण प्रश्न आमच्याकडे शासन दरबारी हे प्रलंबित आहे. मी स्पष्टपणे सांगतो, कुणी आपल्याला सांगत असेल की तुम्ही परमनंट होऊ शकताय, सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर हे शक्य नाही. हे सत्य परिस्थिती आहे. तुमच्या कोर्टात लढा होतात, त्याच्यात बरेचसे काही विषय आले. आम्ही कॅबिनेट समोर गेलो, तो GD असेल, फायनान्स डिपार्टमेंट असेल, त्यांच्या स्पष्टपणे किंवा LNGDच्या स्पष्टपणे म्हणणं होतं की आपल्याला हे परमनन्सी करता येत नाही. तरी या पैसेमध्ये आज तुम्ही शिक्षण देताय, हे म्हणजे हे बरोबर नाही, तुमच्यावर अन्याय होते. मी असा एक निर्णय घेणार आहोत की जोपर्यंत तुम्हाला संधी पुढची मिळत नाही तोपर्यंत जे आपल्याला पगार आजच्या घडीला मिळते त्याच्यात व्याजबी वाढ झाली पाहिजे. 15,000 मध्ये कोणाचं घर चालत नाही. त्याच्यात चांगल्या पद्धतीने तात्पुरता वाढ करण्याचा प्रस्ताव समोर आणला. आणि एक आणखीन आपण 700 लोकांच्या भरत्या होणार आहे. त्या भरती होत असताना तुम्हाला एज मर्यादा जी आहे ते रिलॅक्स करून त्याच्यात सहभागी होण्यासाठी पण संधी देऊ, असा एक निर्णय करून कुठेतरी तुमच्यावर जे अन्याय झालेले आहेत ते दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि ट्रेन द ट्रेनरचा कार्यक्रम आपण घेणार आहोत. बऱ्याचशा ऑस्ट्रेलियाबरोबर आमची चर्चा झालेली आहे. आपला खाता असताना एकंदरीत त्यांच्याबरोबर कार्यक्रम सुरू होता ट्रेन द ट्रेनरचा, पण तो खंडित झालेला आहे. पुन्हा आपण रिव्ह्यू घेऊ त्याचा आणि आपले जे काही शिक्षक आहे, जे काही ट्रेनर आहे, जे काही कौशल्यचार आहे, त्यांची गुणवत्ता कसं वाढवता येईल त्या बाबतीत पण निश्चित रूपाने भविष्यात कार्यक्रम घेऊ. जे उद्योजकगण आहे त्यांना मला इतकंच बोलायचं आहे की तुम्हाला आजच्या घडीला जे मनुष्यबळ अपेक्षित आहे, तुमच्या मशिनीवर काम करणं मनुष्यबळ अपेक्षित आहे, त्या प्रकारच्या ट्रेनिंग आम्ही कसं देऊ शकतो, किती गरज आहे. आजच्या घडीला जे एम्प्लॉयमेंट गॅप आहे, म्हणजे आज आपण ट्रेन करतो वेगळ्या पद्धतीने, मार्केटमध्ये गरजा वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे हे जे गॅप आहे, स्किल गॅप कुठेतरी आपण शोधून काढलं पाहिजे. आणि स्किल गॅप जे गरजा आहे त्या प्रकारच्या अभ्यासक्रम, त्या पद्धतीने ट्रेनिंग आणि शिकल्यानंतर तात्काळ लोकांना रोजगार मिळाला पाहिजे
इंडस्ट्री सांगताय की आम्हाला माणसं मिळत नाही, आपण सांगतो की लोकांना कामं मिळत नाही. म्हणजे स्किल गॅप अनालिसिस जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटू शकत नाही. त्या दिशेने पण आपण कामं करतो. आजच्या घडीला ऑन द ITI ही ITI ज्या पद्धतीने सिंपले साहेबांनी सांगितलं आहे की सेकंड वर्ल्ड वॉर नंतर हे अपंग जे सैनिक झाले होते त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी याची स्थापना झाली होती. आज देशात आणि महाराष्ट्रामध्ये नामवंत ही ITI आहे. जवळपास 2,500 संख्या आपल्याकडे आहे. आपण चांगल्या पद्धतीने कामं करताय. आणखीन तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चित रूपाने जॉईंट डायरेक्टरच्या माध्यमातून डायरेक्टरच्या माध्यमातून शासन दरबारी आल्यानंतर ते प्रश्न सोडवण्याच्या निश्चित रूपाने काम करू. चांगली कामगिरी करत असताना मी सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो. चांगल्या पद्धतीने आपण कामगिरी करा. आपल्या देशातल्या राज्यातल्या मनुष्यबळ हे कौशलयुक्त करा आणि बेरोजगारी दूर करण्याचा जबाबदारी तुम्ही घ्या आणि डिपार्टमेंट तुमच्या पाठीशी उभं राहणार. इतकंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.